महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि साक्षर करण्यासाठी सरकार विविध योजना आखत असते। त्यामधून त्यांना आर्थिक मदत आणि विकास होईल हा त्यामागचा मूळ हेतू असतो। तर आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण अशाच काही महिलांसाठीच्या योजना जाणून घेऊयात। तर पहिली योजना आहे स्वर्णिमा कर्ज योजना। या योजनेचे वैशिष्ट्य आहे की यामध्ये व्यवसायासाठी 2 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते आणि त्यावर 5% व्याजदर दिला जातो आणि 8 वर्षांसाठी दर 3 हप्त्यांच्या योजनेत कर्जाची परतफेड करू शकता। तर पाहूयात याची पात्रता काय आहे, म्हणजे कोणत्या पात्र महिलांना हे कर्ज मिळू शकते। तर केंद्र किंवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या मागासवर्गीय महिलांना याचा लाभ होऊ शकतो। ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना हे कर्ज मिळू शकते। याबाबतची पूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर मिळेल। आता दुसरी योजना आहे लखपती दीदी योजना। या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म कर्ज सुविधा देणे, बचतीसाठी प्रोत्साहन देणे, डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट सुविधा वापरण्यास प्रोत्साहित करणे, यासोबतच महिलांना विमा संरक्षण देणे हे आहेत। या योजनेचा लाभ फक्त भारतातील महिलांनाच मिळेल। यासाठी अद्याप कोणतीही वेबसाईट नाहीये। पुढची योजना आहे विधवा पेन्शन योजना। याचा उद्देश विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आहे। याचा उद्देश विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आहे। तर यामध्ये विधवा महिलांना सरकार दरमहा 600 रुपये देते। महिलेला मुले असतील तर तिला दरमहा 900 रुपये देण्यात येतात। हा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आहे। ही पेन्शन मिळवण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष आहे। विधवा महिलेला तिचे मूल 25 वर्षांचे होईपर्यंत आणि नोकरी मिळेपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल। याबाबतची अधिक माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर मिळेल। यानंतरची योजना आहे जननी सुरक्षा योजना। या योजनेअंतर्गत देशातील गर्भवती महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे। या योजनेद्वारे देशातील गरोदर महिला आणि नवजात बालकांची स्थिती सुधारेल। या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या सर्व महिलांना किमान 2 प्रसूतीपूर्व तपासण्या पूर्णपणे मोफत दिल्या जातील। ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना 1400 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल, तर शहरी भागातील गर्भवती महिलांना 1000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल। दारिद्र्य रेषेखालील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तर महिलेचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त असावे। तसेच या योजनेअंतर्गत सर्व अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांचा समावेश केला जाईल। याबाबतची माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।